अरे भाई इथे जर एखादी गोष्ट घेत असेल ना ह्या सेक्शनला तिथं डायरेक्ट टेबल टूल तुझे पर्स असे घेऊन असं बसावं लागतं मोबाईल मध्ये चाळे करत बघते मी भेटतच नाही यार. अरे किती वेळ झाला इथं क्रॅक खाली झाले असते रे आतापर्यंत. हा ते रोहित मी असतो ना परत उचलू मोकळे घालून बिलून घरी बी गेला असतो जेवण खाऊन झोप. रील काढले दाखव एकदा वॉक दाखव कसं फिरतो कंबर नीट एवढा काय असं पुढे झालाय सरळ चालतो. बॅगा धरून रे बॅगा धरून तसं नाही चालत अक्षय. काय लावले वॉक रे तो नेम बनवतो काय ना ते टाकशी नाही शॉपिंग पुढं कसं आम्ही असं चालतोय एकदम. याला माहिती पण नसतं मी मागं कुठला काय कटा नुसते भांडतात टॉम अँड जेरीची बी कमी भांडणं होतात तेवढी यांची भांडतात. असं नाही रॅकच्या मागे गेली तर मला शोधायला शिल्प कुठे बाबा लागतं मला. मग मी काय करतो शिल्प देतो सोडून बघतो मग पुरी दुसरे त्याची काय हिंमत पोरींकडे बघायची तर बळच आता अरे अक्षय मी इकडे कुठे चालला. हा चल 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 घाबरत नाही मी जरा का वांदा येऊ चला आता आवरात आता इथं जातो आता जावा सगळ्यांनी जावा. काय पेंग्विन आला गाइस बघा छोटा पेंग्विन देख रहे है तुमको पक्का एकदम सेम वाटतं. पेंग्विनचा पोच कर बरं का. ये बात इसको पेटी का मी सनबात घेत बसलोय मस्त इथने भाऊ सूर्यदेव नमस्कार गुड मॉर्निंग मास्टर. त्यामुळे सगळा उशीर झालाय. काय संबंध तरी आहे का ही आणि ते एक केस ते तर वॉशरूमला जमाल कडू गेला आणि तिथं पार कडू करून आलाय सगळं त्याच्या माईला. जस्ट ड्रॉप द गिअर अँड डिसअपियर इनटू द एटमॉस्फियर. A few hours later. 2 सेकंडनी रिअलाइज झालं की आपण चुकलोय. मग बघता दोघांचे डायलॉग मी ह्योच बोलतोय ना. असं झाले ते असं झालं दोघांचे डायलॉग मी एकटाच बोलतोय. परत 2 1 स्टार्ट. मेरा नाम भूपेंद्र जोगी है. मुझे ट्रैवल करना बहुत पसंद है. बहुत जगह गया हूँ नाम मैं सबके नाम बताइए. पिझ्झा आलाय गाईज मस्त स्मेल येतो एकच नंबर. आता असा वाढणार ना रापचिक येऊ. काय डायलॉग होता तो डायलॉग काय होता म्हण ब्लॉग मध्ये म्हणा काय डायलॉग होता. हळद लावायच्या वयात माझ्या भावाला सगळे पोलीस चुलच लावून जातात. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. हळद लावायच्या वयात माझ्या भावाला सर्व मुली चुनाच लावून चालल्यात. चुना लावला रे चुना लावला. सगळे बघ इथं टॉपिंग बघ. अक्षय जा ना ती बोलवती ना. मी बनवतो पिझ्झा त्यांना सांग. ये प्राणी क्या कर रहे से तुमको लग रहा होगा. ये हमारा फोटो निकाल रहा है. हम इधर बैठा है और ये इधर क्या बोलते हैं बहुत कष्ट ले रहा है. इसको अप्रिशिएट करो गाइस. अप्रिशिएट मस्त निकाल रहा है मस्त एकदम. फोटो डालता है मैं साइड में देख लीजिएगा और बाद में गाली दीजिएगा. A few hours later. तुम्ही बघू शकता गायत्रीला मनवण्यासाठी आम्हाला काय करावं लागते. बारक लेकरू तिला हसवण्यासाठी प्रयास चालू आहे. शेट काय झाले ती वर जाऊन बसली होती फोटो काढण्यासाठी. फोटो काढत बसलो. नाही आम्ही नाही. कपल शूट चालू होता शेटचा. दॅट्स वाय पुशिंग इन हाफ आवर की वीडियो और ये बना है अभी टक टक टून लेडीज टक टक टून वुमन टक टक टून.
टांग 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 आता वाजले की 12 मला आम्ही आलोय हनीमूनला आलोय आम्ही. हे माझे मिस्टर आणि ही माझी आयटम. हनीमूनला कुठं कशाला आलोय? हनीमूनला हनीमून बघितलंय की नाही? ए छोटी पोरगी कोणाची हरवली बाई? काकू काकू अगं घ्या ना पॅसेज मध्ये. लय बोलली कान फडी तिकडे गिरगिर फिरवी. तर काय आता मी माझ्या कॅरेक्टर मध्ये उतरतो आणि उतरून राडा करून टाकतो. चला हे घे हनीमूनला. तर हॅलो गाईज, आज आमची अॅनिव्हर्सरी आहे. तर आम्ही आलोय महाबळेश्वरला. आम्हाला 16 तास झाले चक्कर रिलेशन मध्ये. मग 17व्या तासाला आम्ही आलोय ग्रीनगोलीला. तर चला बघूया आता. घेऊन आलाय तू भाडे? मला लगेच भारी आहे. घेऊन ये का आपली? उयो गो पोयो. काय व्ह्यू आहे इकडे? पाय काय व्ह्यू आहे. काय संडास आहे? इंग्लिश संडास आहे काय? हे भाड्या कुठे? कसलं भारी आहे. आपल्या लेकरांना अशीच रूम बनवते. अशीच पाण्यात आल्यावानी वाटायला लागले. भारी पेट्रोल कुठे टाकते? चालू कुठे होती गाडी? बरोबर बघतोय कोणी गेलते का? बेड येते गाडीचा बनवलेला. काय गाडी का? असं रिअल वाटते मला. मगाशी वाटली गाडी इथं दरवाजा शोधत होते मी कुठं कॉलायचा, सापडलाच नाही. जाऊ दे, आपण आलं पुढे रे भाड्या. लयच भारी गाडी. कुठे? महाबळेश्वरला आलोय आपण पाचगणीला. पाचगणीला का? तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ऍड्रेस दिलाय. ग्रीक ग्लोरी म्हणून नक्की या. एक काय चाललंय तुझा तिकडा का झाले का? चलिए. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. फालतूपणा चालू. तुम्हाला प्रमोशन सांगितले. हा मग घ्या ना व्हिडिओ. करायची चालू आहे आमचं. अरे व्हिडिओ घ्या ना आता. महाबळेश्वर. ऐक ना, स्टेप पण ठेव. स्टेप ठेव. चालायची स्टेप पाहिजे. डिसाइड तर काय होत नाही. कुठला पाईप? दुपारपासून एक व्हिडिओ काढतात ते. सनसेट झालाय तरी अजून कळत नाहीये त्यांना. पहिला हात घ्यायची पण फक्त. बापरे. ऐक तू ऐक, होऊन दे रात्र. अरे तू नको चालू ठेव. त्यांना डिसाइड करायला अजून तासभर आहे आणि मग पुढच्या 10 मिनिटात व्हिडिओ आहे. उगीच आपण येडो आहेत. हा 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 हा. पहिलं पाय, पहिलं लेफ्ट. 1 2 मला खांद्यावर हात ठेवायला होता तुम्ही. मी असं ठेवणार हात. ठीक आहे हा म्हणून म्हटलं मी. सांगितलं मी, तू कर बंद. चहा पिऊन येऊ. चल जाऊन चहा पिऊन येऊ. तोपर्यंत हे करतील. पहिला पहिलं 1 इकडे घे. आणि ऐक, तिघं मिडलला राहिले पाहिजे. स्टोर तिथं क्रॉप कोरच नाही झाला पाहिजे. टाइमपास गेली. म्युझिक सोबत घे. काय स्टार्ट सांगा मला. हा का स्टार्ट. आता स्टार्ट होतंय त्याच्यामुळे रेडी. मी करते कट कारण की यांच्या ब्लॉगला अजून व्हिडिओला अजून आहे अर्धा तास. हम दोस्त थे. झालं. 20 मिनिटं गेलेत. हमेशा तू है वही दिल ने जिसे अपना कहा. तर झालेले आहे आमची होईल आता एकदम फालतू. किती चुकले काहीतरी 45 मिनिट झालेली. 45 मिनिट. हमेशा दोस्त रहेंगे. तिचा डायलॉग आहे.
आता आम्ही आलेलोय विलाला. तर हा आमचा विला आहे, तुम्हाला दाखवतो मी. ये बघा सकता है, तुम देख सकते हो, ये हमारा विला है. इधर उधर से उड़ी मार के इधर डायरेक्ट आ गए ये हम विला को. हे करण्याशिवाय काय सेकंड लोकेशन. दुसरेच नाही काय, खानदानी बोट 2 सोडून काय सारंगी. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. असले लोक नाही मारतो आम्ही दिसत सारंगी फिरेंगे है. थंडी बहुत है भाई, थंडी लय. कमी आहे का? थंडी ना. त्याला काय वाजणार आहे, खेकड्याला घातलंय सगळं. सगळीकडे कॉपी पेस्ट थांबते. वी आर सेकंड लोकेशन. पण थंडी नाहीये आज, काल सारखी थंडी नाही वाजत आहे. काय म्हणतो नाल्ले? मी कटिंग करायला गेलो. छपरोळे लोकेशन जेवण बिवायचं काय लोकेशन? काय आज जेवण मग? काय गायत्री या तुझं कामाचं सापडलं. चमकवतो तुम्हाला जरा या. चला 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 स्विमिंग पूल उद्या सकाळी डायरेक्ट उड्या. सकाळी 7 वाजता मित्रांनो आम्ही एवढ्या थंडीमध्ये. हे जेवणाचं आमचं इथं जेवण, तिकडे स्विमिंग पूल आमचा, आणि हा अख्खा विला आमचा बघू शकता तुम्ही. अरे ते हे चालू आहे, आता बी जाऊ शकतो. गरम पाणी बी होतं त्याच्यात, गरम. आता कसा आहे कडक. तू तर नव्हतं जाणार रे छोटू. मग कडक कडक काय करतो इथं? तर बसशील की. गरम पाणी होतं याच्यात, गरम पाणी होतं यात. आपल्या इथले रूम बघितले नाही ना. हे बघ आतमध्ये बघ, आत क्वालिटी बघ. वरमी आहे, वरमी. आपल्या इथं किती रूम हे मस्त आहे भाई. कोणतं ते आहे ना, कार्यक्रम आहे तिचा. बाकी कोणत्या रूम मध्ये घेत नाही. ए माझी वर जस्ट लुकिंग लाईक अ मस्त एक नंबर. ए छपरी साईडला नाही. काय पण नाही, याच्यापेक्षा धावपडीचा तिथं रूम भारी आहेत. कुठं पण तुम्ही तिथं रूमच बघितलं नाही. तुम्ही दाखवलंच नाही आम्हाला. मी तुम्हाला म्हटलं रूम उघडायचं का, त्याने मला विचारले रूम रेडी. ते शिप वगैरे म्हणत होते. अरे बाटप होत तिथं. शिपची वगैरे बघितली. 15 रूम आहेत ना. 15 रूम आहेत. काय राव आम्ही बघून आलोय. हे गायत्रीमुळे झालं सगळं. उद्या सकाळी येताय ना तुम्ही? उद्या सकाळी येताय? नाही, सकाळी इकडचं उरकायची व्हिडिओ. मग इकडून जाताना एक 10 मिनिट फक्त वेळ द्या. बरं ठीक आहे, बघू उद्या नक्की या. खायचं काय नियोजन आहे आता? जेवायचं काय रूम? अगं बाया बाया बाया. गाईज व्हॉट इज दिस बिहेवियर? भारी आहे भाई. क्वालिटी रूम ना. क्वालिटी नाही, क्लास. क्वालिटी नाही म्हणून तुम्हाला दाखवता. मस्त आहे ना, काहीतरी अशी एकदम डिसेंट रूम. अशी बनवा. कन्सेप्ट नाही आपल्या इथं. आपल्या इथं नुसतं झागापागा लावा. त्यांनी सांगताना सांगितलं होतं की ग्रीस थीम सगळी करणार आहेत. ते सगळ्यात युनिक थीम आहे. आपल्या इथं कोणाचीच थीम नाही तशी. असे रूम्स तुम्ही आम्हाला दाखवाच फक्त. कुठं ते फक्त तुम्हाला महाबळेश्वर 5 गणीतच भेटणार. ऍड्रेस आम्ही टाकू इथे. येस. हे विला आहे, विलाचे रूम्स बघू शकतो गाईज. असे करतात हे लोक. जब मैं रोड हरवी लोक काय नाही, बळच आमचे पण घेऊन लावले. इथं बघा खाली दाखव. हे आमचंय, हे आमचंय. 2-2ची टीम आहे.
हा. मी आणि सार्थक आहे हा. आणि एकेस आणि रोहित आहे. हा. हे सगळे रोहितनी घातलेले आहेत, एकेसनी घातलेले आहेत. हा. मी फक्त दारात बसलो, ठीक आहे काय. महाबळेश्वरची सगळ्यात फेमस स्ट्रॉबेरी. एक बॉक्स. तर झाले आमची शुभ सकाळ. आता आवरून आम्ही परत निघलेलो आहे, कारण की आमचं अर्ध शूट बाकी होतं विलात. आम्ही परत त्या रिसॉर्टला चाललेलो आहे त्या अर्ध शूट कम्प्लीट करण्यासाठी. त्यामुळे दादा म्हणले की काहीतरी इकडं क्रीम फेमस आहे, कुठली स्ट्रॉबेरी क्रीम. मग त्यामुळे इथं थांबलो आता, बघू खाऊन आता महाबळेश्वरची फेमस स्ट्रॉबेरी क्रीम देखते है. एक बाईट देऊ शकत नाही काहीतरी. कशाचा स्ट्रॉबेरीचा. शी अजून एक भेटेल तिथनं जावा की. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे स्ट्रॉबेरीचं शेत आहे. स्ट्रॉबेरी इथं अशी येते, देख सकते हो गाईच. लयच गोड स्ट्रॉबेरी इथल्या, काय पण म्हण. कशी आहे स्ट्रॉबेरी? आंबट गोड. आंबट गोड आहे, मला तर गोडच लागली. तर ये स्ट्रॉबेरी से क्या तो मंगाया है गाइस इसने, और ये अच्छा लग रहा है सच में. मैंने एक बाइट खाया है, अब पहली बार मैंने स्ट्रॉबेरी खाया है. और तेरे भाषा बहुत ही छपरी लग रहा है. हाँ क्या बोला छपरी? लग रहा तूने मुंह में सुपारी डाला है. जो मैं नहीं खाता तू खाता है. जो तूने अभी ये डाला है क्या बोलते हैं क्या? इसका स्ट्रॉबेरी का वो खाल का डेट नहीं रहता क्या? सब्जी का डेट. खा छपरी. जेवण कुठे आहे? जेवण कुठे आहे? जमालो जेवण. जमालो जेवण. वेर इज द बाप रे बाप, जेवण इन द हाऊस गाईज. जेवण इन द हाऊस. अगले हो जमलो. ए काय मेनू काय? हा तुझ्यासाठी पनीर आहे, आमच्यासाठी मटर नान, पनीर टिक्का मसाला, चिकन टिक्का मसाला, चिकन दम बिर्याणी, आणि तुमच्यासाठी प्लेन जिरा राईस. ओके धन्यवाद. उलट दिले ते सांगतो. त्याला ते गेले बरोबर. जास्त पब्लिसिटी जास्त करायची नाहीये सर, तुम्ही कळलं का. मोठे विश्वास म्हणतो तिथे कोणत्या गोष्टी मोठे विश्वास ठेवायची नाही. तसे तुम्ही दिसायला भोळे आतून खूप चालू, कुणाच्या कब्जात राहणार. कोणाच्या कब्जात याने की हे जास्त वाईफट शब्द नाही, हसून खेळून राहणार अशी व्यक्ती आहे. कळलं. पण चेहऱ्यावर लीड जे आहे गीत काय आहे ते भरपूर आहे. कळलं. पण स्वतःहून आउटलाईन जाणं कधी पटत नाही आहे. कळलं का. आउटलाईन म्हणजे आउटलाईन जाणे आणि मुली तुमच्या ॲक्टिव्ह होतात, तर तुम्ही स्वतःहून होऊ देत नाही. कळलं. सत्य. जरा तुम्ही 3 पार्टनरशिपमध्ये कोणतेही काम करायचे. पार्टनर लक्की नाही आहे सर तुमच्यासाठी. कळलं का. आजकाल तुम्ही मित्र 1-2 मित्राला एक भावासारखं प्रेम देतात. मागं मित्र तुम्हाला भेटले होते बघ, खाणारे भेटले होते, देणारं कोणी नाही. कळलं का. पण आता तुमचं जीवन आहे सर खूप स्वाभिमानी आहे. कळलं का. मनाला माणूस पटला ना तर अंगातलं काढून द्यायला भेटणार नाही. तर मनाच्या विरुद्ध गेला ना चपला समान किंमत मानणार आहे. कळलं का. काय की तुमचं जीवन आहे स्ट्रेट आहे. कळलं का. डायरेक्ट बंदुकीच्या गोळीसारखं एकदा स्ट्रेट गेला ना तर पुढंच मागं वळून बघणार नाही. कळलं का. पण सर 2024मध्ये तुम्हाला इतकी भारी गुड न्यूज भेटणार आहे की चांगला पुरस्कार भेटणार आहे. फक्त होणाऱ्या कामाची जास्त पब्लिसिटी करायची नाही. आणि जरा तब्येती तुम्ही फोकस ठेवा. जेवढं तब्येतीने स्ट्रॉंग वाटतं तेवढी अजिबात नाही. कळलं का. स्वतःहून आतून देत आहे. कळलं का. तर स्वतःहून तुम्ही गुरुपुत्र आहे. आजपर्यंत कोणत्या माणसाला तुम्ही गुरु मानलं नाही. मानलं तर 2 व्यक्ती, एक आई वडिलांना वाटतं परमेश्वराला. स्वतःहून तुम्ही गुरुपुत्र आहे. कळलं का. नाही तर देवाच्या मंदिरात जाणं, पूजापाठ वगैरे करणं याला बिलीव नाही करीत. मन मंदिर जास्त मानतं. एकदा मनात नाव घेतलं याच्या समाधान जास्त मानतं. कळलं का. तर तुम्ही शनीच्या 7.5मध्ये तुमचं 3 ते 2.5 वर्ष खूप लॉसमध्ये जेवढे स्ट्रगल केलं तेवढं नॉर्मली तुम्हाला फायदा भेटला नाही. कळलं का. तर शनीची रेंज तुमच्यावरनं गेलेली आहे सर. कळलं का. पण थोडीशी नॉर्मली चालू आहे. पण जेवढं तुम्ही मागे स्ट्रगल केलं त्याचा फायदा नाही, म्हणून 2024मध्ये त्याचा सगळा फायदा तुम्हाला भेटणार आहे. कळलं. फक्त मनात तुम्ही काही गोष्टी ठेवल्या पाहिजे. तुम्ही भाविक लवकर होता, मनातली गोष्ट लगी ओळखून दाखवता. कळलं का. तेवढं फक्त मनावर कमज ताबा ठेवा तुम्ही आणि 5 मिनिटं तुमचा हात दाखवा. काम रेडी. तुमचं नाव काय सांगा. तुमचं नाव एच रणगेज. पत्रिका काढली असेल. पत्रिकेचं नाव काय. पत्रिकेचं नाही
पत्रिका काढली ना, पत्रिका नाव वेगळं असतं. रनिंग एज किती सांगितलं? 24. कन्फर्म 24 कन्फर्म. हे तुमची आयुष्य लाईन रेषा आहे. आयुष्य तुम्हाला रॉंग आहे, कळायला का? आयुष्यामध्ये तुम्ही कोणाच्या समोर गेलं ताक झाक करणं कधी तुम्हाला पटत नाही. तुमच्यासमोर कोण किती पैसे कमवतो, कोण कसं राहतं त्याच्या नॉर्मली फोकस नाही आहे, कळलं? तुमचे पैशाची लाईन आहे, पैसा तुमच्या हातात टिकत नाही. सकाळी 2000 घ्या किंवा लाख रुपये घ्या, संध्याकाळपर्यंत कंगाल बँकेचे मॅनेजर राहणार, कळायला कसं? तुमच्या हातात पैसा येत जात राहणार पण टिकणार नाही आहे सर. हे तुमचे एज्युकेशन लाईन आहे सर, हे हेल्थ लाईन आहे. जेवढं तब्येतीने स्ट्रॉंग वाटतं तेवढं अजिबात नाही, यातून खूप वेगळं आहे, कळायला का? पहिलं तुमचं जीवन खूप वेगळं होतं सर, कलावादी जीवन होतं तुमचं. हे तुमचं शिक्षणाची लाईन आहे सर. जेवढं शिक्षण झालं तेवढा नॉर्मली फायदा तुम्हाला भेटलेला नाही. ज्या लेवलला आहे त्या आईच्या आशीर्वादाने खूप चांगल्या लेवलला आहे, कळायला का? की तुमच्या चेहऱ्याच्या प्रमाणे आईचा आशीर्वाद खूप आहे, कळायला का? तुमच्या घराने खरे कष्ट आईने केले, वडिलांनी केले, पण दुसऱ्यांचेच फायदे झाले. झाड तुम्ही लावलं व फळं दुसरेच खाऊन गेलेले आहे. हे तुमचा चांद आहे, शुक्र आहे, चांद उच्च स्थानावर आहे, चेहऱ्याप्रमाणे की चमक चांगली आहे, कळायला का? हे कर्म अंगोट आहे, हे गुरु शनी रवी बुध आहे. हे तुम्ही कर्मवादी जास्त आहे, भविष्य बघण्यापेक्षा भविष्य घडवण्यात जास्त इंटरेस्ट घ्या, मेहनत आणि तकदीरला फॉलो जास्त करा, कळायला का? हे तुमचा गुरु आहे सर. आजपर्यंत तुम्ही केलं गुरु मानलं नाही, काय तुम्ही स्वतःहून गुरुपुत्र आहे सर, कळायला का? तुम्हाला मगाशी काय सांगितलं, देवाच्या मंदिरात जाणं, पूजापाठ वगैरे करणं, टीका लावणं, माळा जपणं, संकल्प वगैरे लावणं, याला मनावर कोणत्याच गोष्ट मानित नाहीत, मन मंदिर जास्त मानतात, कळायला कसं? हे तुमचं शनी आहे सर. शनीच्या 7.5 तुम्ही 3 ते 2.5 वर्षी फुल लॉसमध्ये काढलेलं आहे ना सर, खूप लॉसमध्ये काढलेलं आहे, की त्याचं नॉर्मली तुम्हाला फळ भेटलं नाही आणि तुम्हाला माणुसकी धार्जन नाही आहे सर. खाऊन उलट आहे. ज्या मित्रांना तुम्ही गायडन्स केलं, ताटात घेऊन जेवले, ते मित्र उलट झालेले आहे सर, कळायला का? हे तुमचा रवी आहे. रवीच्या रेंजमध्ये तुम्ही पोखराज माहिती आहे सर? पोखराज खडा, पण पिवळा पक्षी कशाला खडा तो घातला पाहिजे, त्याने तुमचं माइंड वगैरे शांत राहील, का की तुम्ही डबल माइंड होता सर, कळायला का? हे तुमचं बुद्ध आहे. शिक्षणापेक्षाही माइंड तुमचं तेज आहे, जिथं नाही तिथं जास्त यूज करा, कळायलं का सर? तेवढंच की मला तुम्ही कोणत्या गोष्टीविषयी ठेवलं पाहिजे आणि मग तो विश्वास कोणा ठेवलं नाही पाहिजे, कळायला का? की तुमच्या शिक्षणापेक्षा माइंड जिथं नाही तिथंच यूज करतात. लाखाचे 12,000 तर करून बसले मागं, कळायला का? पण आत्ता सध्याही तुम्ही काही गोष्टीमध्ये पडायचं नाही पडायचं, कळायला का? का की खाऊन उलटे जिथं तुम्ही खरं बोलायला जाणार ना तिथंच तुम्हाला दगे भेटतात, कळायला का? तसं तुमच्या घरात एक्सपायर कोण झालेलं आहे? आजी. पितृदोष नसतो, कळायला का? ते पितृदोषी तर तिथं शांती होत नाही. मासे त्र्यंबकेश्वर सांगितलं तिथंच होतं, तेवढं करून आईला सनरूप होत ना तुमच्या गावात, सनरूप होत तरी मला बाहेर काढला इकडे बाहेर. आता आम्ही आलेलो मॅप्रोला, कारण की इकडे स्ट्रॉबेरीज वगैरे आहे, स्ट्रॉबेरीज घेण्यासाठी. आणि काय काय गायत्री मला शॉपिंग करून देणार आहे ते तुम्हाला का नाही घेऊन देणार मला तू? काय बहिणी अरे इथं पार्किंग. तर मित्रांनो घेऊन देणार आहे गायत्री, असंच मस्करीत बोलते, घेऊन देणार आहे गायत्री. बघा तुम्ही फक्त आता छोटू काहीतरी पाठवलेली काढायची. कुठले हे बघा जा आतमध्ये. अरे मी आली होती 4 महिन्यापूर्वी, मी त्यात बसली. पहिल्यांदा आलं. काय तुला घ्यायची काय? उचल 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 चल उचल उचल. The guys, welcome back to our channel guys. काय काय घेऊन देणार आहे? काय काय घेऊन देणार आहे मला? काय घेऊ बोल की. दे ना काहीतरी घेऊ. मी बघ तिला घेऊन दिलं. काय घेऊन दिलं? बघ हे घेऊन दिलं मी तिला. चल इकडे तुला देतो. काय लेवान देवांच्या आहे ना काय? लेवान देवान कसं हिला मी घेऊन देणार? मोठी नाही आईचा छोटू. हे काय आहे पण? हा काय विषय? हा काय विषय? हे बरं जरा ग्रीन ऍपल काय विषय हा?
काय असं प्यायचं मला माहिती गायत्रीलाच माहिती. ए भास्कर नाही हात पुरत नाही ते घ्यायचंच नाही. जिथं हात पुरत नाही ते घ्यायचं नाही. सांग जिथं हात पुरत नाही ते घ्यायचं नाही. सांग तिला काय घ्यायचंय. नाही पुरत तिथं बी. छोटं घे आपलं जास्त नसतं खायचं. खालचं घे खालचा. हा हात पुरत नाही. कुठला अरे काय नाही शिव येते काय नसतंय. चल काय नसतं काय. चल हे दोन तेच विकारचं जे मगासपासून सगळं ट्राय करत येत आहेत. एक झाली की एक झाली की एक. आम्ही मॅप रूम मध्ये काय सोडलं नाही. सगळं गायब झालं. पोट भरलं एवढं आता सगळं झालं. आता एंड होता गाईज. माझा पोस्टर इथे लागलेला आहे बघू शकता तुम्ही. जवळ नका जवळ नको अरे ते पोस्टर तिथं खजूबा बाबा लिहिले. ऐक ना ज्यांना घ्यायची स्ट्रॉबेरी रडू नका रे. जाऊ दे रडू नका. गाईज माझा पोस्टर गाईज बघू शकता तुम्ही गाईज. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे गायत्रीच्या घवळी. आज आम्ही इकडे स्टे करणार आहे टेंट टाकून घराबाहेर. आमच्या घरात जागा भरपूर हाय तरी पण नाही करा मोकळ्या सोसायटीत आकाशाखाली झोपायची मजाच वेगळी. तसा हा सिक्युरिटी गार्ड वाटतोच. त्यामुळे सिक्युरिटीची पण सिक्युरिटी आम्ही चांगलीच करेल. सिक्युरिटी गार्ड असं तरी म्हण लंडन वर आणलाय. सिक्युरिटी कोण कुठे बघ की त्यात इंग्लिश बोल. थांब इथून तिथं घरी जास्त इंग्लिश बोल. फक्त इंग्लिश काय बोलायचंय बोल ना. अरे मी इकडून तिकडे गेलतो मराठीतच होतो मी. मराठी हिंदी तिकडे लोकांना बोलायचं. आणि ह्या बॅगा गायत्रीचे आहेत सगळ्या. आम्ही गायत्रीचेच आहे. हा काय घेऊन जाऊ का मग. जाऊ का घेऊन. मॅप रोड मधनं एवढी शॉपिंग केली पोरीनी. झ्यापना बॅगी मोहकर जडी. नुसते सॉस घेतलं का. नुसते सॉस घेतले सिरप. आणि हा छोटा पॅकेट माझा दिसणार नाही पण शोधा तुम्ही. तो हमारी ट्रिप खत्म हो गई अभी. ये सफर यहाँ तक नहीं अभी घर पे जाके खत्म. मदरला कळतं आली भाजी मंडळी. घर पे जाके खत्म. भाजी मंडळी आलेली आहे. भाजी मंडळी आली. तर गाईज परत दरवेळेस सारखं ब्लॉगचा एंडच नव्हता त्यामुळे मी आज ब्लॉग एंड करतो. इथं ब्लॉगची एडिटिंग चालू आहे. तर ब्लॉग हा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे मला पण मोटिवेशन भेटेन ब्लॉग बनवायचे. कंटिन्यू कन्सिस्टन्सी आहे. तर करा ज्यांनी नाही केलं बघा. सबस्क्राईब नाही केलं लाईक नाही केलं करा. भेटूया परत नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर.